नमस्कार मित्रांनो, आज आपण जावेद अख्तर यांनी बघितलेलं पहिलं मराठी नाटक शांतता कोर्ट चालू याचा किस्सा रिटायर पोलीस अधिकारी आमचे मित्र बैरागी दादा यांच्याकडून ऐकणार आहोत. ऐका आपला एक किस्सा जावेद अख्तर यांचा. महाराष्ट्राचं साहित्य इतर बाबतीमध्ये एक सुंदर किस्सा तुम्हाला सांगतो. जावेद अख्तर साहेब जेव्हा प्रथम मुंबईला आले, येताना ते उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमधले राहणारे आहे. निश्चित नाही सांगत मी, उत्तर प्रदेश. हो दादा, उत्तर जावेद प्रदेश. अख्तरजी ते मुंबईला आले. मित्रांनो, त्यांना असं वाटायचं की उत्तर प्रदेश मध्य प्रदेश साहित्यामध्ये कुठच्या कुठे गेलेला आहे. महाराष्ट्र साहित्य याच्या बाबतीमध्ये खूप आपल्यापेक्षा मागे असा त्यांच्या देहबोलीमध्ये, त्यांच्या गप्पांमध्ये एक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बाबत एक असा गर्व सारखा एक क्षण होता. त्यांना वाटायचं की उत्तर प्रदेश मध्य प्रदेश साहित्यामध्ये, लोककलेमध्ये, लोककथेमध्ये, लोकगायनामध्ये खूप पुढे असं वाटायचं त्यांना. मग ते आयुष्यामध्ये ते सगळे सोबतीने त्यांच्याबरोबर जेवढं काही साहित्याचं होतं ते घेऊन ते मुंबईला आले. थोडा जम बसला, थोडेसे मराठी लोकांबरोबर ओळखी झाल्या. एक दिवस त्यांना अख्तरजींना त्यांच्या एका मराठी मित्रांनी सांगितलं की चलो मैं आपको ना एक महाराष्ट्रीयन नाटक दिखाता हूँ. जावेद अख्तर साहेब तसे जात धर्म मानत नाही. त्यांनी लगेच होकार दिला आणि ते दोघं गेले नाटक बघायला. मराठी नाटक बघा मित्रांनो, महाराष्ट्राची काय ताकद आहे. नाटक बघायला गेले. नाटक होतं शांतता कोर्ट चालू आहे असं नाटकाचं नाव होतं. ते नाटक बघितलं जावेद अख्तर साहेबांनी. इतके भारावले. नाटक सुटल्यावर त्यांनी मित्राला सांगितलं, यार मैं मेरे मुंह में मार लेता हूँ. मित्र म्हणाला, का साहेब, का बरं तोंडात मारून घेता तुम्ही? अरे यार बोले, मैं आज तक बहुत गलत फहमी था. ये नाटक देखा मैंने, ये नाटक लिखने वाले, ये नाटक स्टेज के कलाकार, वो संवाद, वो म्यूज़िक, एक ही नाटक में मुझे मुंह में मारने जैसा हो गया. बोले, अरे आप महाराष्ट्रीयन कहाँ हो, हम कहाँ रह गए. बघा मित्र, महाराष्ट्राचं साहित्य, संस्कृती, नाटक याच्या बाबतीत जगविख्यात माणसाचे शब्द आहे. त्यांना पहिले गर्व होता की उत्तर प्रदेश म्हटलं म्हणजे खूप साहित्य अमुक ढमुक. पण जेव्हा त्यांनी हे नाटक बघितलं, त्या दिवसापासून ते मराठी साहित्याचे, मराठी गायनाचे, लावणीचे, इतर जे प्रकार आहे, भारूड, असे इतके भारावून गेले. त्यांनी आजही ते सांगतात, जर महाराष्ट्राचं साहित्य हे जगामध्ये याला तोड नाही. हे शब्द जावेद अख्तरांचे. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहे. आपण आपला खजिना विसरत चाललेलो आहे. आपण बघा, आपण खूप नुकसान करून घेतो. आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो आहे. मराठी भाषा जवळ माझ्या ज्ञानाप्रमाणे 2600 वर्ष जुनी भाषा आहे मराठी. 2500 ते 2600 वर्ष जुनी भाषा आहे. आपण तिचा मान राखायलाच हवा. जय हिंद. मनापासून आभार दादा. तर मित्रांनो, कसा वाटला किस्सा जावेद अख्तर यांचा? त्यांनी पाहिलेलं पहिलं मराठी नाटक शांतता कोर्ट चालू याचा जरूर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.